आहे आपला होमस्टे. काल पूर्ण रेस्ट डे होता. आज आपण जातो आहे, आत्ता वाजले यार 9:15 आणि जातो आहे आपण पशुपतीनाथ दर्शन घ्यायला. सो आता 12:30 झाले. जस्ट दर्शन करून आलो. इथून एंट्री आहे, ही जे बघताय इथून डायरेक्ट आतमध्ये मंदिर. मिनी वाराणसी भाई, हे वाराणसी जसं आहे ना त्या टाईपचं आहे. छोटंसं घाट मस्त आहे. मंदिरात अलाउड नव्हता कॅमेरा, सो म्हणून बघ त्या घाटाचे थोडे शॉट्स घेतले. पण वाराणसीचा फील येतो हां इथं. तुम्ही इथं आलात ना आणि गेलात ना, तर मी बराच वेळ बसलेलो होतो की आपण निघालो आहे दरबार स्क्वेअरला. दरबार स्क्वेअर म्हणून एक जागा आहे, मोन्युमेंटसारखं मस्त आहे. थोडं इथून आहे फक्त 2 किलोमीटरवर. तिथं जाऊ. एक स्तूपा पण आहे यार, स्तूपाला पण जायचं होतं पण वाटत नाही मला आता होईल. बघूया जेवढं होईल तेवढं. नंतर वेळ मिळाला तर स्तूपाला जाऊ. सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या चॅनलवर. सो काठमांडू, आज इथं काठमांडूला थांबलो होतो. 2 दिवस आपण गेला, काठमांडू एक्सप्लोअर केलं. आज आपण जाणार आहे लखनौला. लखनौ हा इथून 670 किलोमीटर, म्हणजे जवळपास 700 किलोमीटर. त्यासाठी आपल्याला 12 ते 13 14 तास दाखवत आहे. बघू, हे बाकीचे मुलं पण येत आहेत, ते पण लखनौलाच निघत आहे. बघू काय होतं, कारण की सगळ्यांचा प्लॅन कालपर्यंत वेगवेगळा होता. एक गोरखपूर जाणार होता, एक जनकपूर म्हणून आहे तिथं. सो पण आज सकाळी सगळ्यांचा प्लॅन झाला आहे की निघायचं. ऑलमोस्ट लगेच सेट गेलं आहे बाईकवर. आता फक्त कॉफी पिऊ. वेलकम. येस भाई, चलो बाय बाय. साथ में ना अभी. येस येस नक्की. आपण राईट प्लॅन करू एक. लोणावळा ना भाई, लोनावाला आला ना बोलो के दिन में येत रही. हाँ वो नहीं है इसमें, आता है बहुत कम है. अभी आदत डालनी पड़ेगी धीरे धीरे. वो बीप का साउंड नहीं आ रहा है, गोप्रो जैसा टिक 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 होगा उसका. एक बार चेक करना पड़ेगा. आगे रुकेंगे ना. होमस्टे टाईम आला आता निघायचा. सो आजचं डेस्टिनेशन असेल आपलं लखनौ, जे आहे यार 670 किलोमीटर. 9:30 इव्हिनिंगचा अरायवल टाईम दाखवतो आहे लखनौला. सो आता 2-3 रूट आहे. एक शॉर्टकट, एक रूट 560 किलोमीटर दाखवत होता, तो दाखवत होता आपला सोनावली बॉर्डरवरनं. पण हे म्हणतात थोडा रस्ता खराब आहे. सो मग आम्ही प्लॅन करतो आहे रक्सल बॉर्डरवरनं. रक्सल बॉर्डर, गोरखपूर, आणि गोरखपूर नंतर तर पूर्वांचल आपल्याला हायवे लागेल, तो तसाच जाईल आपल्याला डायरेक्ट लखनौला. सो प्लॅन तर आत्ता लखनौ आहे. रात्री 9:30 म्हणजे लखनौ करायचं म्हटलं 11-12 वाजतील, कारण की थोडे ब्रेक घ्यावे लागतील आपल्याला. म्हणजे 7चा निघायचा प्लॅन होता, पण ठीक आहे आता ग्रुप असल्यावर थोडंफार होतं, कारण की 3-4 दिवसापासून कंटिन्यू सोबत आहे. मनाग राईड आपण सोबत केली, परत अजून 2 जण ॲड झाले. सो असे टोटल आपण किती आहोत, 5 गाड्या आपल्या. त्यात 2 ॲरॉक्स, एक HD आणि एक हिरोची 440 कोणती आहे आठवत नाही एक्झॅक्ट नाव. सो फायनल डे आपला नेपाळमधनं आज एक्झिट होणार आहे आपली. बाय I am feeling very proud guys. Solo ride.
2 नेपाळ इज सक्सेसफुली कम्प्लिटेड. नॉट अजून कंप्लीट नाही झाली, पण स्टील आता काय, आता आपल्याला बॉर्डर क्रॉस करायची. नंतर इंडियात घुसल्यानंतर हीट वेव्ह दिली 13 ते 15मध्ये हीट वेव्ह आहे. सो आता हे इथं कोल्डमधनं जाणार आपण एकदम उन्हाळ्यात. हीट वेव्ह लेट सी काहीच लेट सी. जस्ट मला वाटतं हेटवडा क्रॉस केलं आहे. हातवडा काय हेटवडा. सो इकडं बघा तर झाडं दिसले भारी. बॉर्डर जवळ आलं आहे, इथून आहे 6 किलोमीटर. तर आपल्याला लागलं हेटवडा बीरगंज. आता आपण जाणार रक्सल बॉर्डरला, जे की इथून आहे मला वाटतं 6 किलोमीटर. पण त्याला अर्धा तास दाखवतो आहे, कारण की सिटीमधनं घेऊन चाललं आहे वाटतं आणि ट्रॅफिक लागणार आहे. आता बॉर्डरला मला वाटतं असेल वेटिंग. लेट सी यार. पण टेम्परेचर बरंच वाढलं आहे इकडं, लय टेम्परेचर झालं आहे. अजून तर पुढे इंडियात तर हीट वेव्ह प्रेडिक्ट केले आहे 13 to 15पर्यंत. सो आय थिंक आपण आलो आहे रक्सल बॉर्डर. मॅपवर त्याला लांब दाखवत आहे, मॅपवर दाखवत होतं अजून 4-5 किलोमीटर. पण आय थिंक हे गेट तेच असेल ना. सो दिस इज गेट ऑफ रक्सल बॉर्डर. जननी जन्मभूमी. मला वाटतं इंडियाचा झेंडा आहे ना, हीच बॉर्डर आहे. थांबावं लागेल का इथं? थांबवलं तर नाही आहे, मे बी पुढे थांबवतील. यार चेकिंग नहीं हुई ना, अच्छा है. मतलब बैग भी खोल के भी चेक करते हैं, मतलब बस स्कॅनिंग करतात. चलो, तो आपण एंट्री करून केली आहे इंडियात. लास्ट टाइम बॉर्डरवरती फोटो घेतले आणि निघालो. फायनली इंडियात आलो मित्रांनो. 135 किलोमीटर फ्रॉम काठमांडू. वाटलंच नाही, सरळ निघून गेलो. चेकिंग वगैरे काही नाही. लोक तर डायरेक्ट अशी एंट्री करतात, लोकांना काही प्रॉब्लेम नाही. पण ॲटलिस्ट बाईक आणि कार चेक केली जाते. पण आपण लकी होतो की आपली चेक नाही झालं, नाही तर परत गेला असता अर्धा तास तरी. सो इंडियात येऊन गेलो आपण. आता नंबर प्लेट सगळे UP बिहार. सो मित्रांनो, आत्ता जस्ट बॉर्डर क्रॉस केली. बॉर्डर क्रॉस करून इथं थांबलो होतो, जेवण केलं आहे सगळ्यांनी. आणि आत्ता इथून निघायचं आहे लखनौ. इथून दाखवतं आहे 500 किलोमीटर. त्यासाठी आपल्याला परत 11-12 वाजणार आहे. सो डिसाईड असं होतं आहे, हे म्हणतात डायरेक्ट इंदोर नॉनस्टॉप मारू. पण बघू, कारण की आपल्याला जायचं आहे पूर्वांचल एक्सप्रेसवे. त्याला बोर होणार आहे आणि पुढे जसं जसं इव्हिनिंग होईल तसं आपला एनर्जी कमी होईल. सो लेट सी काय होतं बघू. भूक एवढी लागली होती ना, तर व्हिडिओ करायचाच विसरले सगळे. सो गाईज जस्ट जेवण केलं आहे आम्ही आणि आता निघालो. मागच्या 4 तासात फक्त 154 किलोमीटर राईड डिस्टन्स कवर केलं आहे. आणि आत्ता वाजले 2:45. आपल्याला जायचे 511 किलोमीटर टू लखनौ. सो आत्ता डिसाईड असं होतं आहे, ते म्हणत आहे नॉनस्टॉप इंदोर करो. इंदोर इथून हे 500 आणि 700 1200-1300 किलोमीटर. ते माझ्या अनुभवानुसार नाही पॉसिबल, कारण की जसं संध्याकाळ होईल ना 9 वाजेपर्यंत कम्फर्टेबल असतो आपण. नंतर झोप यायला लागते आणि बॉडी गिवअप करते, कारण की टेम्परेचर आत्ता एवढं इथं 35 टेम्परेचर आहे. आणि आपण सडनली 5पासून 35ला आलो आहे, त्यामुळे बॉडी लगेच एक्झॉस्ट होईल. सो आता एक जण आहे राजस्थानचा, एक जण आहे तेलंगणा जो की आहे हैदराबाद, एक जण ठाणे आणि मी पुणे. सो 4 जणांचे वेगवेगळे रूट दाखवतो आहे. हा तर राजस्थानला अजमेरचा आहे, याला तर उद्या पोहोचून जाईल. तर तेलंगणा जे हैदराबादचे त्यांना नागपूरकडनं रूट दाखवतो आहे. नागपूर तो 1 दिवस त्यांचा वाचतो आहे, पण ते स्टील आपल्यासोबत येत आहेत. 1 दिवस त्यांचा 600 किलोमीटर त्यांचा एक्स्ट्रा होणार आहे. आणि ठाणेवाल्याला पण इकडनं जावं लागणार आहे. 106 रुपये पेट्रोल है यहाँ पे. फिर क्या करना है आगे? नहीं नेपाल में तो ज़्यादा. भाई यूपी में 194 था. हाँ वो बताइएगा, बताइए ना अपना, देख लीजिए मीटर. यूपी में 94 था, मैंने डाला था.
क्या पता, लगेगा मुझे लगता है रास्ते में। गोरखपुर को यूपी लग जाएगा। ज़्यादा कितना 200 डाल लेते, जान दो अभी क्या है, बार बार रुकते बैठेंगे ना टाइम जाएगा। बस बस बस, अरे भाई 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 अभी अपने को भेटता 1040 का पेट्रोल, 1040चा बसला आपल्याला फर्स्ट इंडियामधला आपण पेट्रोल शॉप। कारण की नेपाळमध्ये आपल्याला बसत होतो 125 ते 135, वनांग साईडला 135 140 आणि इकडं नाही इंडियन रुपीजमध्ये म्हणतो आहे मी, आणि पोखरा आणि काठमांडूला 125, आपल्याला इथं पडलं 106। UP साईडला अजून कमी होतं, UPला 94 भरलं होतं मी, आठवतं मला। आणि यार आता सारखं सारखं थांबण्यात अर्थ नाही, कारण की आहे यार उद्याचा दिवस, उद्या अजून एक दिवस, परवाच्या दिवशी आपण असू घरी। आत्ता आलो आहे कुठंतरी यार बिहारमध्ये, मला तर वाटतं मनांपेक्षा डेंजर ते बिहारमध्ये। ट्रकवाले डायरेक्ट या साईडला येऊन जात आहे, गाडी टाकणारे डायरेक्ट इकडं टाकत आहे, ज्याला जायचं इकडं तो इंडियन न इंडिकेटर त्या डायरेक्ट असा घुसतोय। काय काय चाललं आहे भाई, आणि तुकणार ते मस्त रस्त्यात तुकता एकदम प्रॉपर भाई, मनांपेक्षा डेंजर। हे बघा, बघितलं का इकडं होता तो डायरेक्ट चालला आईच्या गावात। अरे भाई डेंजर आहे भाई, मनांग काहीच नाही याच्यासमोर, मनांग तरी सोपं। लई गोष्टी झाल्या माहिती, मी दाखवल्या पण नाही। आता तिकडनं इकडं जायचं असेल ना, तो मेन रोडला आडवी गाडी लावेल, मग बघेल कोण येतंय का। मधल्या रूटला चालतोय, पण रोड काय भारी बनवला आहे, म्हणजे जमिनीपासनं बऱ्याच उंचीवर बनवलं आहे, आणि बाजूला झाडं लावली, आणि बरेच किलोमीटरपासनं असं चालवतो आहे। हे बघा, म्हणजे खाली पण बघितलं ना एवढं झाडे नाही, यांनी हे केलं आहे इथं। वा वा, नदी थाना मुद्दाम केलेली ट्रॅफिक आहे। झगड़ो मत, लड़ाई मत करो, निकल जाओ, चलो। मायला टाकलं जाणे। यूपी में आ गए क्या? यूपी आणि बिहारच्या गाड्या दिसत आहे, म्हणजे आपण नियरली ना यूपी बिहार बॉर्डरला आहे। सो आपण थांबलो होतो भीम ढाबा, तिथे चहा कॉफी मिळाला नाही, म्हणून आपण फक्त पाणी ब्रेक घेतला, एक 10-15 मिनटाचा ब्रेक। भाई मॅपने काय आणलं आहे आपल्याला, गल्ली बोळातनं सिटीतनं आणलं आहे, फार पुण्यासारखी ट्रॅफिक लागली लिटरली, आणि आपण कवर केलं आहे मात्र 300 किलोमीटर। ते यार 6:15 होऊन गेले। आत्ता आपल्याला इथून लागेल गोरखपूर आहे 40-50 किलोमीटर, तिथून आपल्याला जायचं आहे सरळ हायवेला। एकदा हायवेला लागलो ना मग काही टेंशन राहणार नाही। चलो जल्दी जल्दी लगते हैं पूर्वांचल को, और इस ट्रैफिक से निकलते भाई, काय ट्रॅफिक लागली। अजून आपल्याला जायचं आहे 347 किलोमीटर, 5 तास दाखवत आहे, 11:30-12पर्यंत रात्री पोहोचू। पूर्वांचलमुळे आपल्याला टाईम कमी दाखवत आहे 3:30ला। हां सनसेट होतो आहे, आणि अजून पण गार हवा येत नाही, गरम होत आहे। पेट्रोल पंपात 2 मिनटं थांबलो, पूर्ण घामाघूम झालेलो। भीती वाटते इकडे गाडी चालवायला, कोण कधी कुठून येऊन जाईल। लागायला आपल्याला लागले वेस्ट बेंगॉलवाले पण रायडर, तिघांकडे हिमालयन आहे, हिमालयन 450। इथं आपला आता कटेल टोल। मी आता एक्सप्रेस वेलाच आहे, जस्ट 50 किलोमीटर चाललो, परत एक ब्रेक घेतला आहे, कॉफी पिऊ। अजून आपल्याला 150 ते 160 किलोमीटर या एक्सप्रेसवर जायचं आहे, परत आता पूर्वांचल लागेल।
4 चाय पिला दो बढ़िया वाला. नऊ वाजले, 9 साडेनऊ होत आले, पण अजून पण टेम्परेचर असं गार वाटत नाही, गरम होत आहे. मग इथे थांबलो होतो ना, तिथं पण गरम होत होतं, म्हणून सगळ्यांनी काढून ठेवले होते वरचे लेयर्स. मला वाटलं होतं की 6-7 नंतर थोडं थंडगार होईल, पण नाही झालं आहे अजून. आपल्याकडे आपल्या साईडला होतं यार, जरा गार वाटतं नाही काही इव्हिनिंगला, पण इथं अजून वाटत नाही आहे. पूर्ण सगळेजण पूर्ण फोकसमध्ये. मित्रांनो, आत्ता आम्ही पूर्वांचलला लागलो आहे, पूर्वांचल एक्सप्रेसवेला. इथून अजून 160 किलोमीटर जायचं आहे. पण ते दोघं जे स्कूटर होते आयरक्स, त्यांच्या मला वाटतं 5 लिटरच्या टाकी आहे, म्हणून त्यांचं पेट्रोल जवळ संपण्यात आलं, म्हणून हा जो कट आहे इकडे गेले ते पेट्रोल शोधायला. तर पेट्रोल मिळतील ते परत आम्हाला जॉईन करतील पुढे, कारण की अजून आपल्याला जायचं आहे 160 किलोमीटर इथून, जे की लखनौच्या आसपास आपल्याला सोडेल. या साईडला येत असाल ना, तर इथं पेट्रोल पंप नाही आहे. मी अगोदरच बोललो होतो त्यांना, त्यांनी जेरी कॅन भरल्या नाही. सो या साईडला पेट्रोल पंपच जवळपास 100 किलोमीटरच्या वरती येऊन गेलो, पण एक पण पेट्रोल पंप लागला नाही. इकडे येत असाल ना तर लक्षात ठेवा. इथं कुठेतरी पेट्रोल मिळालं आहे. हा जो आहे हा कट, त्यांना मला वाटतं इथं पे करावं लागलं असेल. हा जो कट आहे इथून एक्झिट होतो आणि परत इथून त्यांना एंट्री घ्यावी लागली असेल, पण थँक गॉड त्यांना पेट्रोल मिळालं, नाही तर परत आपल्या गाडीतनं काढून द्यावं लागलं. आपलं अजून भरपूर आहे, आपल्या गाडीला काही टेन्शन नाही. एरोक्सचं यार फक्त टाकी 5 ते 6 लिटरची आहे, 100-150 किलोमीटर 150 किलोमीटरच्या आसपास जातं फक्त ते, म्हणून त्यांनी जेरी कॅन कॅरी केले. त्याच्यात पण टाकले नव्हते, कारण की त्यांना कॉन्फिडन्स होता की या साईडला आपल्याला इझिली मिळेल. तरी मी बोललो होतो मिळत नाही पेट्रोल पंप. येताना आपल्यासोबत झालं होतं, एंड करता करता आपला फ्यूल काटा ब्लिंक करायला लागला होता. सो येस, आता मिळालं आहे. आता निघूया, ते आपल्याला पुढे कुठेतरी भेटतील. काल रात्री 2 वाजेला पोहोचलो हॉटेलला आणि झोपलो. आज 6-6:30ला परत उठलो आहे. आज पण आपली जर्नी मोठी होणार आहे. आज आपण 800 किलोमीटर करायचं आहे इंदोरला. आज पण टपले आणि सकाळी इकडं ऊन पडतं. 8 वाजेला असं वाटतं 10-11-12चं ऊन आहे, कडक ऊन पडतं इकडं सनराईज लवकर होतो ना, म्हणून आता ब्रेकफास्ट करायचं आहे. ब्रेकफास्टसाठी थांबू आणि निघू. पण असं बॉडी पूर्ण थकली आहे, पूर्ण टायर्ड फील होत आहे. बघू, मला वाटतं गाडीवर बसू आपल्याला तेव्हा बरं वाटेल. तो निकलते हैं भाई. आज है अपने को 800 किलोमीटर करने का. कल किया 650 भाई. आज अजून टप असणार आहे. अरे यार, सकाळी ऊन आहे या साईडला, हीट होतं आहे ऊन डायरेक्ट. अरे भाई, स्वतः प्लॅन असा आहे, आत्ताच पेट्रोल टाकणार, ब्रेकफास्ट करणार आणि लगेच रोहनबाई जाणार राजस्थान आणि आम्ही तिघं जाणार इंदोर. भारी यार, रोड ब्लॉक करल्या भाई, मेन हायवे ब्लॉक केला डायरेक्ट. क्या बात है. ऐसा यूपी में स्वागत है भाई आपका. मेन हायवे, हा कानपूर हायवे ब्लॉक केला डायरेक्ट. मेन रस्त्यावर गाडी थांबवली भाई. काय चालायचं आता. सो लखनौ तर कानपूर जवळपास 80 ते 90 किलोमीटरचा पॅच आहे. पूर्ण बिझी रोड आहे, खूप ट्रॅफिक लागते. बट 60-70च्या स्पीडने आपण चालू शकतो. पण आता इथं काहीतरी मेजर झालेलं दिसतं आहे, कारण की 18 मिनिट कंजेशन दाखवत आहे. ह्याला एक्सवेलचा फायदा घेऊ जरा. अरे भाई,
प्रचंड गरम होतं आहे आणि त्या प्रचंड उन्हात आपल्याला प्रचंड ट्रॅफिक लागलेली आहे म्हणून प्रचंड त्रास होत आहे. कानपूर सोडलं ना तर मला वाटतं आहे की आपल्याला ट्रॅफिक कमी लागेल. हे बघ, कचरा किती मोठा केला. बोल रहा था बंदा आगे सही है, नहीं, यहाँ से आगे सही है, कानपुर से आगे सही है. आगे सही है. कौन सा ये वाला रूट क्रॉस करते हैं डायवर्जन वाला अभी, उसके बाद तो आराम से जाएंगे. तर जवळपास मित्रांनो 100 किलोमीटर आलो. आत्ता 11:30 वाजून गेले. अजून आपल्याला इंदोर इथून 700 किलोमीटर आहे. पण लखनौ पासून तर कानपूरपर्यंत पूर्ण ट्रॅफिक आहे, पूर्ण बिझी रोड. जाताना पण लागला होता भाई, आणि लोक गाडी कसे पण चालवतात इथं. कोण मध्येच येऊन जातं, कोणी युटर्न घेतं, म्हणून या बॅगला बरा वेळ गेला आपल्याला. आता कानपूर थोडं सोडलं आहे, इथं थोडा ब्रेक घेतला, चहा कॉफी पिली. चहा पिली नाही, फक्त पाणी वगैरे पिलं आहे, कोल्ड्रिंक. आता इथून निघू पुढे अजून 100-150 किलोमीटरवर परत थांबायचा प्लॅन आहे आणि झाशीला आपण जेवणाचा प्लॅन करतो आहे. बघू काय होतं. जवळपास 200 किलोमीटर कवर गेले आणि टेम्परेचर झालं आहे 40. अशा गरम गरम लाटा लागत आहेत, वाफा. आता हायवे हा सरळ इकडे जातो चित्रकूट आग्र्याला. आपल्याला लागेल आता बुंदेलखंड एक्सप्रेसवे, सरळ आपल्याला नेईल कुठं नेईल, झाशी. बाबा एकाच साईडला चाल की. तर आपण एक छोटा जेवणाचा ब्रेक घेतला होता. जेवण झालं आहे, 2 वाजेला इथं पोहोचलो होतो आपण. आता 4 वाजलं. बाहेर एवढं ऊन पडतं आहे ना, आपण शेकोटीजवळ बसले नाही का त्यासारखं वाटतं. असं गरम वाफा लागतं आहे. प्रचंड 40 डिग्री टेम्परेचर झालं आहे. 2 वाजेला आलो होतो, 4 वाजून गेले. अजून इथं रेस्ट केला आहे. निघायची हिंमतच होत नाही कोणाची. सो एक अजून 10-15 मिनटं रेस्ट घेऊ. 4:30पर्यंत ॲटलिस्ट निघू इथून. पूर्ण एक्झॉस्ट होतो आहे लगेच. टेम्परेचर एवढं आहे म्हणजे असं गरम वाफा लागत आहेत. प्रचंड त्रास होतो आहे. बघू आज अजून आपल्याला इथून इंदोर आहे 570-80 किलोमीटर. रात्री 1-2 वाजेपर्यंत बाईक चालू. 1-2पर्यंत ॲटलिस्ट इंदोरला पोहोचलं पाहिजे, म्हणजे उद्यापर्यंत आपण ॲटलिस्ट घरी पोहोचू शकतो. प्रयत्न तर आहे जेवढं पॉसिबल आहे तेवढं रात्री बाईक राईड करायचा. बघू आता काय होतं आहे. वाजले 4:20 झाले काय. 2-2.5 तास आम्ही रेस्ट घेतला. रेस्ट नाही घेतला, फक्त गप्पा करत बसलो होतो. अरे यार टेम्परेचरच एवढं आहे ना की सकाळपासून फक्त 220 किलोमीटर कवर केले आपण. नाही होत होते, खूप स्ट्रेच केलं तरी पण नाही शक्य. सो आता अजून पण आहेच टेम्परेचर, पण आता निघावं तर लागेलच. लवकर निघू. ॲटलिस्ट आज यार आपल्याला करावं लागेल इंदोर. परत एक ब्रेक घेतला होता पाणीसाठी आणि जॅजबाईसाठी थांबलो होतो. जॅजबाई थोडे मागे तर स्टॉप घेतला. यांची मिसअंडरस्टँडिंग झाली. प्रतीकला वाटलं जॅजबाई पुढे आहे, जॅजबाईला वाटलं प्रतीक मागे, म्हणून आम्ही 60 किलोमीटर पुढे येऊन गेलो. सो आत्ता जॅजबाई आले, आता परत निघालो. प्लॅनमध्ये चेंज आहे. इंदोर न करता 250-300 किलोमीटरच करायचं, ब्रेक घ्यायचा. प्लॅनमध्ये कंटिन्यू चेंज होत आहेत. सो अजून म्हणजे 11-12पर्यंत राईड करायची आणि हायवेलाच कुठेतरी रूम बघणार आहे. अजून पण गरम हवा लागायला लागले, पण आता बेटर आहे. आता राईड करू शकतो आपण. भाई हे काय वातावरण, फॉगी वातावरण आहे का, पोल्युशन आहे सगळं. अरे भाई अरे एवढा चांगला रस्ता आहे आणि मध्येच अचानक एवढं मोठे खड्डे आले ना, 2-3. जोरात गाडी आदळली. प्रतीकची आणि माझी गाडी जोरात आदळली एकदम. चेक करत होतो पण काही झालं नाही. आता एवढा चांगला रस्ता, अचानक 2-3 खड्डे मोठे एकदम. आईला म्हटलं रिमच बेंड होईल. सुदैवाने काही झालं नाही आहे. हॉटेल आदित्यला काय घाण ट्रीट करतात माहिती का. सर्विस पण नव्हती, रूम पण ओके होते. भाई काल
ब्लँकेट देत नव्हते, पिलो देत नव्हते ते. इकडे या साईडला हॉटेल पण नव्हते आणि असाच एक्सपिरियन्स मिळतो जवळपास. हॉटेलच्या शोधात बऱ्याच किलोमीटर पुढे येऊन गेलो होतो आम्ही. शेवटी हे मिळालं आपल्याला. त्याच्यात पण असा एक्सपिरियन्स. सो आपण काल चालवलं होतं फक्त 450 किलोमीटर. काल लवकर स्टॉप घेतला होता. हे सेट करून घेतो मी फक्त. येस, आज आपल्याला जायचं आहे 600 किलोमीटर भाई. आज एनी आऊ करावंच लागेल कारण की मी थांबणार आहे धुळ्याला. धुळे आहे आपलं माझं गाव. तिथं थांबून मग पुढे बघू आता कसं होईल गाव. इथून अजून आहे इंदोर आपल्याला 250 किलोमीटर जवळपास, 250-300. त्यानंतर मग 300 धुळे. लेट्स सी गाईज. सकाळपासून आपण नॉनस्टॉप 155 किलोमीटर चालवली. एक पाण्याचा ब्रेक घेतला छोटा, पाणी पिऊन लगेच निघालो परत. आज डिस्टन्स बऱ्यापैकी कव्हर होतं आहे. अजून आपल्याला दाखवतं आहे आपलं डेस्टिनेशन 450 किलोमीटर, ज्यासाठी 8.5 तास. आज पण मला वाटतं 9-10 होणार आहे, पण आज जर्नी आपली एंड होणारच. रोड इकडे चांगले आहेत, पण रोड चांगले असल्यामुळे ना कव्हर होतं आहे. थोडी ट्रॅफिक लागते, काय घेऊन जातं. आता 4 वाजून गेले, जवळपास आपण कव्हर केले 380 किलोमीटर. यासाठी आपल्याला 5 तास लागले. अजून जायचं आहे आपल्याला 250 किलोमीटर. आणि टेम्परेचर थोडंफार पण कमी नाही झालं आहे. जेवण केल्यानंतर आता गाडी चालवतो आहे, पण झोप येते. परत एक वेळा थांबावं असं वाटतं आहे. एवढं ऊन आहे ना. आता 1-1 किलोमीटर हिट होतं आहे. मी आता कंटिन्यू किलोमीटर गाडी बघतो. किती राहिले 200 किलोमीटर. शौक नोटों से पूरे होते लाला, हसीनाओं के होठों से नहीं. हे बात से मग 550 किलोमीटर कव्हर केले. हा जो बघताय ना, हा आहे धुळे हायवे. हा सरळ इकडे धुळ्याला जातो. आपण घेतला राईट टुवर्ड शिंदखेडा साईडला आपण जाऊ इकडं. अजून आहे आपल्याला, अरे यार वायझर पुसायचं राहिलं, 60 किलोमीटर. इथून 1-1.5 तास लागेल. प्रतीक आणि जाजबाई सरळ गेले, ते धुळ्याला थांबणार आहे आज. प्रतीक उद्या मुंबईला जाईल, जाजबाई जाईल उद्या हैदराबादला. सो इथून आता झालो आम्ही स्प्लिट. जाणार माझ्या गावी. 2-3 दिवस थांबणार, रेस्ट घेणार आणि मग मी निघणार पुण्याला. सो ही जी दिसते ही आहे तापी नदी. वा वा वा, शांत आहे आणि मस्त सनसेट होत आहे. एक फोटो व्हिडिओ घेतो काहीतरी. बघ किती शांत वाटतंय. ही आहे तापी नदी. आणि मला वाटतं या साईडला ही सगळ्यात मोठी आहे तापी नदी. तिचं पात्र भरपूर मोठं आहे. तापी आणि नर्मदा. फायनली पोहोचलो मित्रांनो. हे आहे माझं गाव. सो नेपाळ राईड सक्सेसफुली कम्प्लीटेड. आत्ता वाजले जवळपास 8:30.